नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. 18 ऑगस्ट 1946 ला जन्मलेली अरुणा इराणी आपल्या एकूण 8 भाऊ बहिणींमध्ये सर्वात मोठी. अभिनेत्री बिंदू ही अरुणा इराणीची चुलत बहीण. अरुणा इराणीचे वडील फरीदून इराणी हे पारसी होते, तर आई शगुना इराणी हिंदू होती. अरुणा इराणीचे बंधू इंद्रकुमार आदी आणि फिरोज इराणी हे तिघेही चित्रपट सृष्टीशी जोडले गेले होते. पण त्यांच्याही अगोदर अरुणा इराणीनं वयाच्या फक्त 9व्या वर्षापासूनच हिंदी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. बेबी अरुणा या नावानं तिनं 1961 ला गंगा जमुना आणि 1962 ला अनपढ या 2 चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केलं. 1963 ला तिला पारसमणी चित्रपटात बिजलीची व्यक्तिरेखा साकारायला मिळाली. या चित्रपटानं अरुणा इराणीला खरी ओळख मिळवून दिली. अरुणा इराणी फार जिद्दी आणि बिनधास्त स्वभावाची होती. जी भूमिका मिळेल ती भूमिका करायला ती एका पायावर तयार असे. पारसमणी चित्रपटातील तिचं काम अनेक निर्माता दिग्दर्शकांना आवडलं, म्हणूनच तिच्याकडे नवनवीन चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. नर्तकी, सती सावित्री, श्रीराम भरत मिलाप, जहा आरा, पत्थर के सनम, उपकार, मिलन, फर्ज, गुनाहों का देवता, आग, दुनिया नाचेगी, राजा और रंक, बलराम, श्री कृष्ण, औलाद, अनोखी रात, तुमसे अच्छा कौन, वारिस अशा चित्रपटांमध्ये तिनं वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या. या चित्रपटांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीत अरुणा इराणी नावाचं नाणं खणखणीत वाजलं. प्रेक्षकांनी तिला खूप पसंत केलं. 1972 ला बॉम्बे टू गोवा या चित्रपटानं अरुणा इराणीला आणखी उंचीवर नेऊन ठेवलं. या चित्रपटात तिचा नायक होता अमिताभ बच्चन. हा चित्रपट तुफान चालला आणि प्रेक्षकांनी अरुणा इराणीला नायिका म्हणून स्वीकारलं. खरं म्हणजे या चित्रपटानंतर तिच्याकडे नायिकेच्या भूमिका असलेले चित्रपट यायला हवे होते, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. अरुणा इराणीचं काम अचानक थांबलं. जवळपास 2 वर्ष ती घरी बसून होती. बॉम्बे टू गोवा चित्रपटाच्या यशाचा तिला कसलाच फायदा उठवता आला नाही. याचं कारण एकच होतं. त्यावेळी प्रसार माध्यमांनी अरुणा इराणी आणि मेहमूद यांच्यात इश्क सुरू असल्याची वावडी उठवली होती. दोघांमध्ये रोमांस सुरू असल्याच्या बातम्या पसरल्यामुळे निर्माता दिग्दर्शकांना वाटलं की अरुणा इराणी शूटिंगसाठी तारका द्यायला टाळाटाळ करतेय. साहजिकच सर्व निर्माता दिग्दर्शकांनी आपले आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून तिच्याकडे पाठ फिरवली. अरुणा इराणी त्यावेळी फिल्मी पत्रकारांवर खूप नाराज झाली होती, कारण नायिका होण्याची चांगली संधी चालून आलेली असतानाच त्या पत्रकारांनी खोडा घातला होता. 1973 ला राज कपूर यांनी बॉबी चित्रपटासाठी अरुणा इराणीला एक वेगळी भूमिका दिली. हा चित्रपट हिट झाल्यावर अरुणा इराणीनं त्याच पठडीतल्या दुय्यम भूमिका स्वीकारायला सुरुवात केली. तिच्यासाठी हा डाय इंक क्षण होता. चित्रपट उद्योगात टिकायचं असेल तर काम करत राहणं खूप गरजेचं असतं, हे अरुणा इराणीनं ओळखलं होतं. तिनं गुजराती चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं. आपल्या भावंडांच्या शिक्षणाचा सगळा खर्च तिनं उचलला आणि संपूर्ण परिवाराला सावरला. बॉबी नंतर पुन्हा एकदा तिच्याकडे भरपूर काम आलं. 2 वर्ष घरात बसल्यानंतर अरुणा इराणी मात्र अनेक वर्ष हिंदी फिल्म इंडस्ट्रीत व्यस्त राहिली. मेरी भाभी, ज्योति, महुआ, इंसाफ का मंदिर, जिगरी दोस्त, बंधन, आया सावन झुमके, सफर, खिलौना, जवाब, हमजोली, गोपी, बीवी और मकान, आन मिलो सजना, संजोग, नया जमाना, मन मंदिर, लाखों में एक, जोहर, महमूद इन हांगकांग, दो झूठ, दो जासूस, दो फूल, मिली जुदाई अशा चित्रपटांसाठी तिनं कधी डान्स तर कधी आपल्या अदाकारीनं प्रेक्षकांना जिंकून घेतला. घर संसार चित्रपटात तर तिनं बिनधास्त काष्टेवाली मोलकरणीचा रोल केला होता. त्यात ती झाडू हातात घेऊन आणि पदर खोचून ज्या पद्धतीनं संवाद फेकायची ती तिची स्टाईल लोकांना भारी आवडली. तिच्या अशाच लक्षवेधी अभिनयामुळे तिला मोठे रोल मिळत गेले. हिंदी चित्रपट सृष्टीत काम करत असताना अरुणा इराणीला आपल्या विवाहाचेही भान राहिले नाही. ती आपल्या कामात व्यस्त राहिली. तिचा विवाह या गोष्टीवर विश्वास नव्हता, कारण तिला सतत असं वाटत होतं की आपल्या पतीचं आपल्यावरचं प्रेम ज्या दिवशी कमी होईल त्या दिवशी तो आपल्याला सोडून निघून जाईल. त्यापेक्षा असं राहिलेलं बरं. पण असा विचार करणाऱ्या अरुणा इराणीनं 1990 ला उशिरा का होईना चित्रपट निर्माता कुकू कोहली याच्याशी लग्नगाठ बांधली. मेहमूद नंतर कुकू तिचे चांगले मित्र होते. अरुणा इराणी जास्त शिकलेली नव्हती. 6वी नंतर तिनं शाळा सोडून दिली होती. याचं कारण त्यावेळी तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती.
तरीही अशा कमी शिकलेल्या अरुणा इराणीनं स्वतःच्या बळावर आणि अभिनय कौशल्यानं भरपूर पैसा कमवला आणि मान सन्मान सुद्धा मिळवला. आजच्या घडीला तिच्याकडे जवळपास 280 कोटींची संपत्ती असल्याचं सांगितलं जातं. शिक्षण कमी असलं तरी तुमच्याकडे चांगलं टॅलेंट असेल तर तुम्ही भल्या भल्यांना मात देऊ शकता. हे अरुणा इराणीनं सिद्ध करून दाखवलं. आपल्या उतार वयात तिनं नव्या पिढीतील कलाकारांबरोबरही काम केलं. 1992 ला बेटा चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अनिल कपूर, गोविंदा, कुमार गौरव, शाहरुख खान, अक्षय कुमार, आमिर खान अशा अनेक नायकांची ती आई झाली. लाडला, राजा बाबू, छोटे सरकार, हसीना मान जाएगी अशा अनेक चित्रपटांत तिनं काम केलं. चित्रपटांमध्ये काम करणं अरुणा इराणीला मनापासून आवडायचं. 1961 पासून ती कॅमेरासमोर धीटपणे उभी राहिली. सतत शूटिंग मध्ये व्यस्त राहणाऱ्या बिनधास्त शैलीच्या अरुणा इराणीनं 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. एखाद्या कसलीला फलंदाजाप्रमाणे तिनं चित्रपटांच्या खेळपट्टीवर आपले पाय घट्ट रोवले आणि यशस्वी खेळी खेळली. आजही तिच्या खेळकर आणि बिनधास्त स्वभावात जराही बदल झालेला नाहीये. म्हणूनच कदाचित खुश आणि आनंदी राहणं हा तिचा स्थायी स्वभाव झाला असावा.